आज गार्डनमध्ये फिरताना ना निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवायला मिळालं. हिरवाई, फुलांचा सुगंध, थंडगार वाऱ्याने ना मन अगदी आनंदी झालं होतं. आज संध्याकाळी थोडा वेळ काढून ना गार्डनमध्ये फिरायला गेलेलो. हिरवाई, झाडं, रंगीबेरंगी फुलं, थंडगार वारा आणि शांत वातावरण यामुळे ना मन अगदी प्रसन्न झालं होतं. कारण इतका उन्हाळा चालू आहे आणि त्यात थंड वारा खूप छान वाटलं. आता वटपौर्णिमेला मी इथूनच घेऊन जाईल फुलं. विकत आणायची गरजच नाही. सर काय घ्या ना, मला गजरा करायचंय. थोडे काय घ्या ना, थोडं मला गजरा करायचंय. प्रत्येक फुलाचा सुगंध आणि पक्ष्यांचा आवाज ना अनुभवताना रोजच्या धावपळीचा सगळा थकवा ना दूर झाल्यासारखा वाटला. गार्डनमध्ये फेरफटका मारताना निसर्गाचं खरं सौंदर्य ना अनुभवायला मिळालं. स्वच्छ हवा, हिरवळ आणि शांतता यामुळे मनाला ना वेगळीच ऊर्जा मिळाली. अशा नैसर्गिक वातावरणात ना वेळ घालवण्याने तणाव कमी होतो आणि मन अधिक शांत आणि आनंदी वाटतं. आणि आपला आवडता छंद तो म्हणजे ही मोगऱ्याची फुले, आणि हेच मला इथे भेटले होते. त्यामुळे ना आणखीनच छान वाटत होतं. खरंच खूप शांत वाटलं. मला गजरा करायचा. आजचा हा छोटासा फिरण्याचा अनुभव खूप खास होता. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला प्रत्येक क्षण मनाला नवचैतन्य देऊन गेला. अशा सुंदर वातावरणात काही फोटो काढले, थोडा निवांत वेळ घालवला आणि खूप मज्जा केली. आज गार्डनमध्ये फिरताना निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवल्यामुळे ना खरंच खूप छान वाटत होतं. आणि आता सध्या ना एवढा उन्हाळा चालू आहे की घरात बसणे तर ना ते शक्यच नाही आहे. त्यामुळे थोडं बाहेर गेल्यामुळे ना खरंच खूप छान वाटलं. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ना ते नक्की कमेंट करून सांगा. आणि फुल ब्लॉग ना उद्या नक्की येईल. बाय बाय.